नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी येळम मसाला कशी भजी बनवायची ते बघत आहोत। त्याच्यासाठी हे शेंगदाणे घेतले तर भिजवून 4 तासासाठी भिजवा किंवा रात्रभरासाठी भिजवा। वरण्याचे शेंगा घेतल्या आता, हे गाजर घेतले, हे मटर घेतले तर आणि इथं हे कच्चं केळ आहे, त्याचे बारीक तुकडे करून घेतले तर इथं तुम्ही ककडी टाकू शकता किंवा शेतातलं वाळूकही टाकू शकता। हे पापडीचं बीज घेतले आणि ही तुरीचे सोले घेतले तर आता इथं मी हरभरे रात्री भिजवून ठेवलेले होते ते टाकले आणि वांग टाकले। हे लातूर जिल्ह्यात येळ अमावास्येला भजी बनवली जाते आणि ते मी बनवत आहे। आता 2 दिवसावर येळ अमावास्या आलेली आहे। हे शेतातला सण आहे त्याच्यामुळं हे मी बनवत आहे। पाणी टाकून घेतले अर्धा लिटर आणि नमक टाकूया। एक वेळेस ह्याला मिक्स करून घेऊया आणि फुल गॅसवर 5 मिनिट शिजवून घेऊया। इथं आता मी वाटणाची तयारी करते बेसनसाठी। हे मी लसूण घेतलाय, जिरे घेतल्यात, अद्रक घेतले, मिरची आणि धने याचं वाटण करून घेणार आहे। वाटण झाल्याच्या नंतर इथं आता बेसन बनवायला चालू करूया। मोहरी टाकून घेतली आहे। इथं आता मी जिरे टाकते, 1 चम्मच जिरे घेतले तर हिंग टाकूया। आता इथं कढीपत्ता आणि कांदा टाकणार आहे। व्यवस्थित ह्याला मिक्स करूया। हे शेतातला सण आहे, ह्याच्यासोबत बाजरीची भाकर किंवा बाजरीचे उंडे बनवतात किंवा ज्वारीची भाकर ज्वारीचे उंडे काही बनवतात भजीसोबत खाण्यासाठी। आता इथं वाटलेलं लसूण घेते मी, 4-5 पाकळ्या मोठाड वाटून घेतल्या, आता त्याला मिक्स करूया। ह्याच्यासोबत ह्या सणाला खीर बनवतात, आंबील बनवतात, भात, बुंदीच्या भाकरी बनवतात, खूप सारं जेवायला शेताकडे घेऊन जातात। हे आपलं केलेलं वाटण टाकते, त्याला व्यवस्थित परतून घेऊया तेलात। हे मध्य महाराष्ट्रामध्ये हे सण बनला जातो। आता हे आमचा लातूर जिल्हा आहे, पण मी आता हे शेतासाठी नाही तर मी इथं बेंगलोरमध्ये आहोत, तिथं बनवत आहे। आपलं नमक टाकून घेतले अर्धा चम्मच। शेताकडे आपल्या शेतातल्या भाज्या आणतात, पण इथं आम्ही ही साऱ्या भाज्या मी मार्केटमधून आणल्यात आणि भजीची तयारी केलेली आहे। लाल मिरची पावडर छोटे 2 चम्मच टाकले, नाश्त्याच्या चमच्याने 1 चम्मच असेल। इथं अर्धा चम्मच हळदी पावडर टाकून घेते। व्यवस्थित आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे आणि इथं थंड पाण्याचाच वापर करायचा असतो बेसन हलवण्यासाठी। 1 लिटर मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 तास पहिलं मी चिंच भिजवायला ठेवली होती। हे गरम पाण्यात थोडीशी चिंच भिजवल्यावर व्यवस्थित भिजली जाते। आता इथं मी चिंचचा कोळ करणार आहे। आम्ही तर तिकडं गावाकडे हिरवी चिंच टाकत होतो, पण इथं मला हिरवी चिंच मिळाली नाही म्हणून मी हे चिंच भिजत घातले गरम पाण्यात 1 तास पहिलं। आता त्याचा सारा कोळ काढून घेऊया आणि चाळणीतून सोदा किंवा असं हातावर पाणी ओतून काढा। ह्या भजीची खासियत म्हणजे ह्याच्यातला खट्टापण आणि ह्याच्यातल्या भाज्या हेच मेन आहे। जेवढं तुमच्या आवडीप्रमाणे खट्टा टाकू शकता। आता हे सारं पाणी पिळून घेतलेलं आहे मी। आता हे पाणी उकळलं की गॅस कमी केलाय मी आणि हे पीठ असं थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं। असंच पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आता ह्याच्या गुठळ्या तुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे पीठ। मी हरभऱ्याच्या भाजीचा व्हिडिओ टाकले होते, तर तिथं दोघांची कमेंट होती की तुम्ही भाजी धुवत नाही का आणि ह्या हरभऱ्याच्या भाजीत आळ्या राहतात। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते भाजी आम्ही घरी तोडलेली होती आणि हरभऱ्याच्या भाजीत थोडंसं खट्टापण राहतोय, त्याच्यामुळं हरभऱ्याची भाजी जर घरची असली तर धुवायची नसते। विकत जर आणली तर ते भाजी धुवायची असते आणि घरी तोडल्यामुळं त्याच्यात आळ्या नव्हत्या आणि मी बघूनच केलेली होती। असं कमेंटमध्ये सांगा माझ्या काय गलती असल्या तर त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल।
इथं मी कांद्याची पात टाकलेली आहे. हे तुम्ही तेलात परतूनही टाकू शकता, कांद्याची पात आणि मेथीची भाजी, आणि कच्ची टाकू शकता. चवीमध्ये कसलाच फरक येत नाही. खूप छान भाजी होते आहे. ह्याला व्यवस्थिशीर मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, हे मिक्स झाल्याच्या नंतर आपणाला हे किती पातळ आहे एवढं पातळ पुन्हा राहणार नाही. शिजल्याच्या नंतर आणि घट्ट होते, आणि थंड झाल्याच्या नंतर आणखी घट्ट होते. हे व्यवस्थिशीर मी हिरव्या भाज्या पहिलं मिक्स करून घेतलेल्या आहेत, आणि आता मी हे शिजलेल्या भाज्या टाकत आहे. हे आपणाला पाणी आतमधलं नाही टाकायचं, फक्त आपण झाऱ्यात जेवढ्या भाज्या आहेत त्याला तेवढंच टाकायचं आहे. गावाकडं कसं शेतातल्या भाज्या असतात, तर साऱ्या भाज्या आपण टाकू शकता आणि मिळतात. इथं मला जेवढ्या मिळाल्या मी तेवढ्या टाकत आहे. आणि हे भजी खूपच स्वादिष्ट बनली जाते, आणि मला तर माझी आवडती भजी आहे हे, त्याच्यामुळं मी कधीही बनवते. पण आता हे येळ अमावस्येच्या निमित्तानं बनवलेली भजी आहे. व्यवस्थिशीर हे मिक्स करून घेत आहे आता, आणि आपणाला फुल गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे. खाली चिटकायला नको आहे, त्याच्यामुळं सतत हलवत राहायचं अधूनमधून, आणि फुल गॅसवर शिजवायचं. नमक चेक करायचं, कमी वाटलं तर थोडंसं नमक टाकून घेते आणि मिक्स करून घेते. नमक आपणाला इथं चेक करायचं, नंतर मिक्स व्हायचं नाही थंड झाल्याच्या नंतर. त्याच्यामुळं एक वेळेस नमक चेक करायला पाहिजे. व्यवस्थिशीर मिक्स झालेलं आहे. इथं कमी गॅसवर इथं आता एक प्लेट 2-3 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे. हे प्लेट काढून घेतले मी. एक वेळेस खाली चिटकले का ते बघते, आणि व्यवस्थिशीर हलवून घेते. हे बघा, आपली भजी बनवून तयार आहे. आता इथं धनिया पत्ता टाकून घेते, तेही मिक्स करून घेऊया, आणि आपली भजी बनवून येळ अमावस्येची तयार आहे. आता गॅस बंद करून घेता मी. इथं गॅस बंद करून घेते आणि प्लेटाची तयारी करूया. हे झालेलं आहे आता व्यवस्थिशीर. खूप छान भजी झालेली आहे आपली. उंड्यासोबत खावा, चाय भाकरीसोबत खावा. हे प्लेटची तयारी करते मी. हे बघा, थंड झाल्याच्या नंतर हे आणि घट्ट होती, त्याच्यामुळं आता थोडीशी पातळ दिसत आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला भजीचा व्हिडिओ.